सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त महाप्रसाद वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न। छत्रपती संभाजीनगर सह्याद्री प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने प्रथम वर्षाच्या पदार्पणानिमित्त आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वाळूज पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेला फराळ व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या उपक्रमात शेकडो भाविक, शिवभक्त आणि नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे तात्या विंचू हे विशेष आकर्षण ठरले। भाविकांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे अमोल भिंगारे, सागर शेजूल, संदीप भागवत, अमोल बोडके यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। सर्व धर्मप्रेमी आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले। काय सांगाल, आज आपण आषाढी वारी निमित्त फळाचं वाटप केलंय, कसं वाटतं तुम्हाला आज आषाढी वारी? जय शिवराय। आम्ही छत्रपती संभाजीनगरचे दुर्गसेवक, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दुर्गसेवक आहोत। आमची संस्था गडकिल्ले संवर्धनाचं काम ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये करते। प्रत्येक गडकिल्ल्यांवरती आम्ही दुर्ग जे उद्ध्वस्त झालेले मंदिरं आहे, उद्ध्वस्त झालेलं ज्या वास्तू आहे, त्या वास्तूचं पुनर्उभारणीचं काम आमची सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रभर करते। आणि आमचं हे पहिलं वर्ष आहे। यावेळेस आम्ही असा उपक्रम राबवला की यावर्षी वारीला येणाऱ्या जे भाविक आहे त्यांच्यासाठी आम्ही फळं आणि राजगिरा लाडू, पाणी वाटप ठेवलेलं होतं। कारण आमचा हा पहिला वर्ष, आम्हाला काही अनुभव नव्हता, पण पहिल्यांदाच आमचा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे आम्ही राबवला गेलेला आहे। आणि जे येणारे भाविक आहे आम्ही त्यांच्या सेवे म्हणजे त्यांच्या मुख्य आकर्षण म्हणून आम्ही तात्या विंचू ठेवलेलं आहे। बघा, ही आमची टोटल सह्याद्री प्रतिष्ठानची टीम आहे। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पूर्ण दुर्गसेवक आम्ही वारकऱ्यांची पण सेवा करतो आणि गडावरती दुर्ग संवर्धनाचं पण काम करतो। आणि आमची संस्था आता इथून पुढं हे म्हणजे प्रत्येक वर्षी हे चालूच ठेवणार आहे। आता हा उपक्रम पहिला वर्ष होता, आता हे कायमस्वरूपी आमचा असणार। विठ्ठलाकडं आमचं एकच मागणं आहे, पांडुरंगाकडं, की आमच्या गडकिल्ल्यांवरती म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्याही गडकिल्ल्यांवरती जे अतिक्रमण झालेले, आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एकच सांगू इच्छितो का लवकरात लवकर गडावर झालेले अतिक्रमण, पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की मुख्यमंत्र्याला चांगली बुद्धी द्यावं आणि गडावर जे होणारे अतिक्रमण आहे, जे होणारे थडगे ते लवकरात लवकर काढण्यात यावं। आमचे एवढंच भक्त विठ्ठलाला मागणं आहे। आणि आमचे जे दुर्ग आहे, दुर्गावरती जे येणारे जे काही लोक येतात त्यांनी दुर्गावर कचरा करू नये, दुर्गाचा नासधूस करू नये। येताना ते एक एन्जॉय पिकनिक पॉईंट म्हणून येतात, ते पिकनिक पॉईंट नाही आहे, तिथं आपल्या मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे। आणि त्या गोष्टीची आपण जाण ठेवून दुर्गावर आल्यानंतर दुर्ग व्यवस्थित ठेवावे, बाकी काही नाही। बाकी मुख्यमंत्र्यांना फक्त एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर ते कबरीवर जेवढ्या कबरी गडकिल्ल्यांवरती तेवढा लवकरात लवकर काढण्यात यावा, आमची एवढीच मागणी आहे। माझं नाव अमोल बोरसे, मी सह्याद्री प्रतिष्ठानचा दुर्गसेवक आहे। आणि आमचे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ भिंगारे हे आपल्याशी 2 शब्द बोलतील। जय शिवराय सगळ्यांना, जय हरी माऊली। सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आणि इथे जमलेल्या आमच्या सर्व दुर्गसेवकांचे आभार मानतो की यांनी जशी सेवा केली यावर्षी वारकऱ्यांची, जशी गडकोटांची सेवा करत असतात तशी दरवर्षी यांच्या हातून ही सेवा घडत राहू।